सांगली मिरज रस्त्यावरील विश्रामबाग येथील अतिक्रमण हटवण्याचे काम करीत असताना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी महापालिकेचे अधिकारी नागार्जुन नागप्पा मद्रासी राहणार आंबेडकर रस्ता मद्रासी कॉलनी सांगली याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। विश्रामबाग परिसरातील जुना जकात नाका परिसरात असणारी अतिक्रमित खोके हटवण्याचे काम सोमवार दिनांक 16 रोजी सुरू होते। त्यावेळी संशयित तानाजी सावंत, विक्रांत रणभिसे आणि हबीब जमादार पूर्ण नाव आणि पत्ता माहीत नाही यांनी जाणीवपूर्वक फिर्यादी मद्रासी आणि महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी अरेरावी केली। तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचे विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा। महाराष्ट्र